नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने एक विधान केलं आहे. ते विधान देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. भाजपचं एकच लक्ष राहिलेलं आहे, ते म्हणजे कसंही करून निवडणुका जिंकणं. त्यासाठी जे जे करता येईल ते सगळं भाजपचे नेते, भाजप पक्ष करतो. भाजपच्या अनेक नेत्यांनी असा सतत आरोप केलेला आहे की मोदींच्या समोर कोणीच टिकू शकत नाही, मोदींच्या समोर सबळ विरोधी पक्ष नाही. पण आता भाजपचे नेते, भाजप पक्ष याच्याही पुढे चाललेला आहे. भाजपने आता काही दिवसापासून असं टार्गेट ठेवलेलं आहे की विरोधी पक्ष संपून टाकायचे. कोणताच विरोधी पक्ष आपल्या समोर ठेवायचा नाही, जेणेकरून निवडणूक लढायला सुद्धा आपणच आणि जिंकायला सुद्धा आपणच राहू. म्हणजे चीनमध्ये जी वन पार्टी सिस्टम आहे, म्हणजे एकच पक्ष निवडणूक लढतो तोच जिंकतो, तशी पद्धत भारतामध्ये भाजपला आणायची आहे. आणि मी याच्यासाठी हे बोलतोय कारण त्यासाठी भाजपचेच नेते कारणीभूत आहेत. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक विधान केलं आहे. नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आणि त्यावेळेस ते म्हणाले की आगामी निवडणुकीच्या दृष्टीने इतर पक्षातील नेते, पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. आणि मग त्या दृष्टीने आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं सुद्धा काम आहे, आपापल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील छोटे छोटे पक्षातील सगळे पदाधिकारी भाजपमध्ये घ्या आणि त्या पक्षांना संपवून टाका. आपल्यासमोर विरोधी पक्षच ठेवू नका. म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये फक्त एकच पक्ष राहायला पाहिजे, तो म्हणजे भाजप. जेणेकरून मग आपल्याला कोणत्याही पद्धतीचे धोरणं लावता येतील, कसंही आपल्याला नाचता येईल. आणि हे सगळं घडत असताना आपण देशाचे नागरिक म्हणून आपल्या समोर देशातील लोकशाहीची हत्या होताना आपण पाहत आहोत. किंबहुना आपण या हत्येचे साक्षीदार आहोत, परंतु आपण आता बोलत नाही. देशातील सजग नागरिकांनी, लोकशाही प्रेमी लोकांनी भाजपचे हे डाव हाणून पाडायला पाहिजे. मंडळी, तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा. आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.